नमस्कार मित्रांनो, हे पाहू शकता. आता सकाळचे 8 वाजलेले आहेत. पण पाणी पाहू शकता कशा प्रकारे पितात. हा खुराक झालं की आपण पाणी ठेवलेलं आहे. आणि सकाळी नमस्कार मित्रांनो, हे पाहू शकता. आता 8 वाजलेले आहेत तरी पाणी कशा पितात. खुराक झालं की आपण पाणी ठेवतो. आणि उन्हाळ्याचे दिवस आहेत मित्रांनो. भरपूर शेतकऱ्याचे पशुपालकाचे फोन येतात की आमची शेळी गाबडली, काय झालं. तर मित्रांनो, उन्हाळ्याचे दिवस आहेत. तुम्ही पाणी काय करायचं, शेळीपालन मोकळ्या जर शेळी असते ना तुमच्या, आता आपल्या पूर्ण मोकळ्या शेळ्या आहेत, पिल्ले आहेत. तर ह्यांना आपण काय केलेलं आहे, हा बकरा बांधलेला असतो, त्यामुळे त्याला 3 टाईम पाणी पाजतो आपण, सकाळी, दुपारी आणि संध्याकाळी. 4-5 वाजता संध्याकाळी, सकाळी 8 वाजता, दुपारी 12-1 वाजता, आणि पुन्हा 4-5 वाजता एकदा पाणी ठेवतो. उन्हाळा चालू आहे त्यामुळं हे हे जे आहे तुम्हाला पाण्याला खूप जपायचं आहे. कारण पाणी जर कमी पडलं तर डिहायड्रेशनमुळं शेळ्या काय खूप गहाळ होतात आणि अशक्तपणा जास्त येतं शेळ्यांना. थोडं खायला कमी पडलं तरी चालतंय उन्हाळ्यामध्ये, पण पाणी कमी पडलं नाही पाहिजे. हा टप पूर्ण भरलेला होता, हे पाहू शकता. हा 20 लिटरचा टप आहे. हा पूर्ण भरलेला होता. किती थोडं एक 4-5 लिटर पाणी राहिलंय त्याच्यात. 15 लिटर पाणी जे आहे, फक्त 8 शेळ्यामध्ये 15 लिटर पाणी पेलेलं आहे. म्हणजे जवळजवळ एक शेळी 2 लिटरच्या आसपास पाणी पिलेले आहे. कारण उन्हाळ्यामध्ये पाणी जर तुम्ही व्यवस्थित हे केलं तर आजपर्यंत आपली एकही शेळी गाबडली नाही किंवा काही झालेली नाही. फक्त प्रॉब्लेम आहे की आलता ही जी पाट आहे शिरोईची, ही गाबडली होती आपल्याकडं. ही जी आहे ती ही पाट, तिला प्रॉब्लेम असा झालता, त्याचं दाखवतो तुम्हाला कशामुळे. आणि हे पिल्ले आहेत, तर पिल्ल्यांना पाहू शकता तिथं बकेट ठेवलेले आहे. ज्याला ताण लागते ते तिथं जाऊन पाणी पितंय. आणि एक भाजी ती मित्रांनो, मला दाखवतो. ही जी भाजी आहे, आपल्याकडे ऊसाचं पीक आहे आणि भाजी आहे हागऱ्या घोळ म्हणून. ही भाजी कधी शेळ्याला किंवा गायाला ठेवायची नाही.